हॅलो गाईज, कसे आहात सर्व? खरं तर मी आज खूप दिवसानंतर यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत आहे. बरेच दिवसच माझं चाललं होतं. मी जशी ट्रेनिंगला गेली तेव्हापासून की मी बऱ्याच दिवसापासून यूट्यूबला इनॅक्टिव्ह होते, व्हिडिओ टाकत नव्हते. कारण ट्रेनिंगमध्ये इतकं बिझी शेड्यूल असतं की वेळच नाही भेटत. आणि ॲक्च्युली मीच इतकी परेशान होते ट्रेनिंगमध्ये, जसं ते हेक्टिक शेड्यूल होतं. असं झालं होतं एकदाचं ट्रेनिंगमधनं कधी बाहेर येते. त्यानंतर आता मला मुंबईला हजर होऊन 2 महिने झाले, 3 महिने होत आले असे तसे. बरेच वेळेस मला वाटलं की व्हिडिओ बनवावं, पण वेळच भेटत नव्हता. आता नवीनच मुंबईला हजर झालो आहे, तिथे ड्युटी चालू झाली. डे नाईट असते आम्हाला, तर कामाचं स्वरूप मी सांगेलच. तर त्यामुळे मला वेळच भेटत नव्हता की व्हिडिओ बनवावा. पण आज सहज मनात आलं की यार किती दिवसाचे व्हिडिओ नाही बनवले, सो आज तुमच्यासोबत काही एक्सपिरियन्स शेअर करते. प्रत्येकजण पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्याच्या मनात उत्सुकता असते की ट्रेनिंग नंतर कसं असतं आणि ड्युटीला हजर झाल्यावर कसं असतं, ट्रेनिंगमध्ये काय एक्सपिरियन्स असता. तर मी सगळंच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. फर्स्टली मी ट्रेनिंगसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल की त्यामध्ये मी ट्रेनिंगचं शेड्यूल सांगेल. मी खंडाळा PTCला ट्रेनिंग केली कंप्लीट. सो खंडाळा PTCची ट्रेनिंग बऱ्याच जणांना माहीत असेल की खंडाळा PTC कशी आहे. तसं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच, पण मी आज स्पेशली मुंबई पोलीसमध्ये ड्युटी करताना काय एक्सपिरियन्स होतो त्यावर व्हिडिओ बनवत आहे. माझी ड्युटीला मी जसं आता मुंबईला हजर झाली. मुंबईला नवीन नवीन फार भीती वाटत होती. नवीन नवीन आम्ही हजर झालेलो. काहीच माहीत नव्हतं इथलं. कधी ट्रेननी प्रवास पण करायची गरज नव्हती पडत घरी. पण इथं जे आता आपण व्हिडिओमध्ये पहिल्यापासून बघतो आपल्या घरनं की यार किती गर्दी असते मुंबईला. आणि खरोखर खूप गर्दी असते, पब्लिक इतके असते, लोकलने प्रवास करणं इतकं सोपं नसतं. जेव्हा मी ग्राउंडला आली होती तेव्हा असं वाटलं होतं की मुंबईला फॉर्म तर भरला, पण मुंबईला मी म्हणजे ड्युटी कशी करेल, कारण मुंबईचे जशी पॉप्युलेशन आहे, म्हणजे मी सेटल होऊ शकेल का इथं, तर मुंबईला ड्युटी कशी करेल असा मला प्रश्न होता. आणि फायनली आता मी स्वतः ड्युटी करते. आता मी आपोआप सेटल झाली. मला टेन्शन होतं की यार मी लोकलमध्ये जसं प्रवास जसे लोक करता, जसं ते कुत्र्या मांजरासारखे पळताना दिसता, तसं आपल्याकडनं होईल का, ॲडजस्ट होईल का. पहिला आठवडा थोडा टफ गेला, पण आता सवय झाली तर आता भारी वाटतंय की म्हणजे तुम्हाला जस्ट सांगायचं झालं तर PTCमधनं जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं हजर झालो, पहिले 10 दिवस आम्हाला कंपनी वाटप केलं नाही. त्यानंतर कंपनी वाटप केलेलं. इथं कसं असतं की वेगळ्या वेगळ्या कंपन्या असतात. काही गार्ड ड्युट्या असतात, काही म्हणजे गाडीवर ड्युट्या असतात. त्यानंतर काही वेगळ्या प्रकारच्या म्हणजे जसं जसं एरिया वाईज ड्युट्या असतात. मुंबईला खूप सारे पोलीस फोर्स आहे. म्हणजे रिझर्व पण असतात, त्यामुळे बऱ्याच कंपन्यांची रिझर्व पण असतात. पण मी वेगळ्या कंपनीला असल्यामुळे माझी गाडीवर ड्युटी असते. आणि गाडीवर ड्युटी असल्यामुळे मला बऱ्याच म्हणजे कंटिन्यू मला 12 तासाची ड्युटी असते. डे पण असते आणि नाईट पण असते. खरं तर आपल्या जिल्ह्यांमध्ये नाईट करणं म्हणजे खूप असं आपल्याला वाटायचं की नाही का, नाईटला मुलींना सेफ आहे किंवा काही. पण जशी मी मुंबईला आली आहे तर म्हणजे नाईट करणं अजिबात इथं काहीच टेन्शन नाही. म्हणजे नाईटला मुली एकदम सेफली ड्युटी करू शकता अशा प्रकारे. इथं काहीच वाटत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी खरंच तुम्हाला जर सांगायचं झालं तर माझा आता 3 महिन्याचा एक्सपिरियन्स मुंबईला एकदम छान आला की म्हणजे ड्युटी करताना एकदम निवांत ड्युटी मुंबईची. दुसरी गोष्ट, मुलींसाठी सेफ आहे ही जागा, इथं काहीच टेन्शन नाही. त्यानंतर ड्युटीला बऱ्यापैकी रिझर्व फोर्स असल्यामुळे, आपण नवीन असल्यामुळे आपल्याला काही जास्त काही काम नसतं. आमचं फक्त म्हणजे जशी गाडी जिथे जाणार तिथं बंदोबस्त, जर आता समजा काही स्पेशल बंदोबस्त असले तर त्या दिवशी गाडीतला जर बंदोबस्ताच्या ठिकाणी गेली तर आम्हाला बंदोबस्ताला उभं राहावं लागतं. बाकी टाईम आम्ही गाडीवर असतो. गाडी एखाद्या पॉईंटला उभी केलेली असती. वेगवेगळ्या गाड्या आहे. आमची रोज लोकेशन चेंज होती. जर वेगळ्या गाडीवर टाकलं तर वेगळ्या लोकेशनला रोज जावं लागतं. नवीन नवीन वाटलं होतं की म्हणजे कदाचित आपल्याला नाही का रोज लोकेशन शोधणं अवघड जाईल किंवा काही. पण आता म्हणजे आमची इतकी सवय झाली, इतकं रुटीन झालं की आता काहीच वाटत नाही. आता मी ज्या भायखळ्याला आहे माझी ड्युटी, तिथे इतकं कम्फर्टेबल आहे का म्हणजे आम्हाला रोजच्या शेड्यूलची सवय झालेली. जेव्हा मी नवीन नवीन जॉईन झालेली, माझी पहिलीच ड्युटी नाईटला होती. आणि माझी पहिली ड्युटी याच्या दिवशी आलेली, दसऱ्याच्या दिवशी मी नाईटला होते. आणि पहिल्यांदा जेव्हा गेलेली खूप टेन्शनमध्ये होती. तेव्हापासून माझी ड्युटी चालू झालेली कंपनी वाटपानंतर.
तर पहिल्यांदा मी जेव्हा पेटीमधनं आलेली तर माझं असं म्हणजे इमॅजिनेशन होतं की यार मी गेल्या गेल्या 10 दिवस सुट्ट्या टाकून घरी जाईल, जास्त दिवस थांबत. पण तसं काहीच झालं नाही, आम्हाला जास्त दिवस सुट्ट्याच भेटल्या नाही. यावर्षी आम्हाला 4च रजा होत्या, तर आम्ही वापरला एक एक करून, काही साप्ताहिक जोडून आम्ही घरी जाऊन आलेलो, पण जास्त दिवस जाता नाही आलं. त्यानंतर कंपनी वाटप केलेलं. कंपनी वाटपानंतर माझी दसऱ्याला पहिली ड्युटी झालेली. तेव्हापासून माझी ड्युट्या लागलेल्या. नायगाव माझं येले, तर नायगाव येले एकीकडे राहतो आणि आपली ड्युटी भलत्याच ठिकाणी असते, म्हणजे लोकेशन चेंज होते. तर माझी आता जिथे ड्युटी आहे ना तिथं मला काही वाटत नाही, रोजची सवय झालेली आहे. पण एकच असतं की मुंबईसारख्या सिटीमध्ये आपल्याला म्हणजे आपल्या घरची आठवण येते. कारण आपल्याला म्हणजे जर जे पहिल्यापासून बाहेर राहतात घर सोडून त्यांना काहीच वाटत नाही. पण जसं की मी तरी कधी घर सोडलं नव्हतं पहिले. सो इथं कधी कधी घरची आठवण येते, म्हणजे ड्युटीवर असताना काही वाटत नाही, पण जेव्हा आपण रूमवर येतो तेव्हा घरची आठवण येते, की आई वडिलांची आठवण येते, की आपल्याला लवकर लवकर घरी जाता येत नाही. तेवढा एक निगेटिव्ह पॉईंट सोडला तर खरं सांगते मुंबई पोलीसमध्ये काम ड्युटी करायला भेटतं हे नशीबच लागतं इथे. खरंच खूप छान ड्युटी आहे, काही डोक्याला ताण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं म्हणजे 12 तासाची नाईट असते आणि 12 तासाची डे असते. पण मुलींच्या ॲडजस्टमेंटसाठी आणि डेवाल्या मुलींना टिफिन बनवून वगैरे आणावा लागतो, संध्याकाळी पण गेल्यावर जेवण बनवावं लागतं, म्हणून डेला 13 तास 11 तास केलेली आणि नाईटला 13 तास केलेली आहे. नाईटला म्हणजे 2 तास एक्स्ट्राचे, कारण नाईटला काय असतं रात्री शक्यतो झोपावंच लागतं. पहारा असला की पहारा करायचा, बाकी टाईम झोपायचं. आणि डेचं कसं असतं की डेवाल्यांना दिवसभर ड्युटी असते. मग एका ठिकाणी बंदोबस्त लागला तर बंदोबस्ताला उभं राहायचं. नाईटला पण जर एखाद्या वेळेस रात्री आता मॅचेस वगैरे प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे बंदोबस्त असतात, किंवा VIP दौरा असला तर तेव्हा आम्हाला पण ड्युटी करावं लागते. पण ड्युटीचं स्वरूप एकदम छान आहे. दुसरी गोष्ट येण्या जाण्याला पण एकदा सवय झाली की काहीच वाटत नाही, ट्रेनचं पण माहीत होऊन जाते. त्यानंतर म्हणजे कुणी जर आता येणार असेल मुंबईला, मुंबई पोलीसमध्ये, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मोटिवेशनल येईल, किंवा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एवढं मोठ्या सिटीची सवय नाही, आपण ॲडजस्ट होऊ का, तर आम्ही ॲडजस्ट झालो म्हणजे तुम्ही पण होणारच. आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. बाकी फॅमिलीची आठवण येते. दुसरी गोष्ट इथली महागाई. इथे महागाई कसं म्हणता येईल की भाजीपाला वगैरे जो आपल्याला कमी रेटमध्ये आपल्या इथे चांगल्यापैकी व्यवस्थित भेटतो, तर इथं भेटतो, चांगला क्वालिटी असते. पण एक असतं की रेट खूप जास्त आहे, त्याच्यामुळं खर्च जास्त होतो. त्यानंतर मुलांच्या पण 24 तासाची ड्युटी आहे. आमच्यासोबत जे मुलं आहेत त्यांना 24 तास ड्युटी आहे, तर त्यांना जेवणाचं त्यांचं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. जिथे ड्युटी असेल तिथंच ते एक टाईम जेवण करतात. त्यांना हाताने बनवून खाता येत असली चांगली गोष्ट आहे, नाही तर त्यांचा तेवढा एक प्रॉब्लेम होतो. तसं मी जशी इथं बॅचलर म्हणून राहते, त्यामुळं मग मी बनवून खाते, माझं काही खाण्याचं प्रॉब्लेम नाही आहे. आणि येण्या जाण्याचं पण मी सोयीने घेतलेलं आहे, जेणेकरून मला लोकेशन जवळ पडेल. आणि दुसरी गोष्ट इथं रेंट जरा जास्त आहे रूमचे, तर तेवढा एक प्रॉब्लेम आहे की खर्च येतो, पण मग त्या मानाने पेमेंट पण आपल्याला पेमेंट सुटेबल आहे, त्यामुळं होऊन जातं की आपलं बॅचलर म्हणून तरी ठीक वाटतं. ओके, फक्त विषय एवढाच आहे की नाईट असताना म्हणजे आता संध्याकाळी जर आम्हाला 7ला ड्युटी असली तर आम्हाला 6ला घरातनं निघावं लागतं. 6ला घरातनं निघायचं म्हणजे 5पासून आम्ही टिफिन वगैरे बनवतो. टिफिन बनवायचा, काय आपली तयारी करायची. 6ला निघायचं, 7ला ड्युटीला पोहोचायचं. सकाळी 8ला आमची ड्युटी संपते, मग 8 नंतर रिलीफ येते. मग आम्ही 9ला तिथनं रूमवर पोहोचतो. 9 नंतर आपलं आवरायचं वगैरे, मग थोडाफार वेळ जातो. येण्या जाण्यामध्ये 1 तासाचे 2 तास जातात. आणि नाईट ड्युटी 13 तासाची म्हणजे 15 तास आपले असेच ऑफ जातात. आणि त्यात जर तुम्ही मॅरिड असतील किंवा कल्याण साईडला राहता किंवा लांबच्या साईडला राहता, जर तुम्हाला म्हणजे फास्ट ट्रेन असेल तर ठीक आहे वेळेत, नाहीतर मग येण्या जाण्यामध्ये खूप जास्त टाईम जातो. त्यामुळं मी तर शक्यतो माझ्या मतानुसार मला असं वाटतं की मॅरिड लोकांसाठी थोडंसं अवघड आहे. तसं आम्ही बॅचलर आहे त्यामुळं अजून तरी काही टेन्शन नाही. बाकी सांगायचं झालं तर खरंच आपण जे ट्रेनिंग आधी, जॉईनिंग आधी जे कष्ट केलेले आहे आपल्या पोस्टसाठी, जो आपण घाम गाळतो, त्याचं एक एक थेंबाचं निचरा होतो. खरोखर म्हणजे कष्ट आपले कारणी लागतात. आपण जितके कष्ट घेतले होते त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतं. खरं एकदम हॅपी फेज चालू होती, कारण आपल्याकडे पेमेंट यायला लागतं.
कधी इमॅजिन पण नसतं केलं की इतकं म्हणजे आपल्याला रिस्पेक्ट भेटेल. काय का ना आपल्या वर्दीमुळं आपल्याला थोडं तरी प्रमाणात असं 4 लोकांमध्ये आपण प्राऊडनी फिरू शकतो की 4 लोक आपल्याकडं रिस्पेक्टनी बघतात. जसं गावाकडे पण गेल्यावर लोक रिस्पेक्ट देतात की कधी आली काय असं विचारता, चौकशी करता. आपल्या घरच्यांना पण थोडंसं आपल्यामुळं काहीतरी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होते. त्यानंतर आपल्या कष्टाचं फळ भेटतं. आणि तसं विचार केला तर आपल्या जॉब आले आपल्याला कुणीही विचारत नसते. त्यामुळे जॉब आल्यानंतर आपण ते दिवस विसरले नाही पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा मी आता इकडे आली तर मी आज मागच्या गोष्टी विसरले नाही की आपण काय स्ट्रगल केलं होतं या वर्दीसाठी. आणि खरंच चांगले दिवस येतात. तुम्ही जरी आता पोलीस भरती करत असाल किंवा काही जॉईन होणार असतील ट्रेनिंग सेंटरला असतील तर मी एकच सजेस्ट करेल, ट्रेनिंगचा काळ थोडासा टफ असतो. ट्रेनिंग होईपर्यंत असं वाटतं की यार का पोलीस खात्यामध्ये आले किंवा किती स्ट्रगल आहे यार, किती म्हणजे खूप जास्त त्रास देतात ट्रेनिंगमध्ये. पण मग त्यानंतर सगळं निवांतच आहे. आणि ट्रेनिंगमध्येच फक्त थोडासा त्रास होतो, त्यानंतर काय नाही, ड्युटी एकदम छान आहे. सो काहीच काळजी नका करू. फक्त एकदा इथे आले की सगळं व्यवस्थित होतं आणि सवय पण होऊन जाते आपल्या ड्युटीची पण. त्यामुळे असं दडपण घ्यायची गरज नाही की मुंबईसारखी सिटीमध्ये आपल्याला जॉब करता येईल का किंवा आपण सेटल होऊ का. आता आम्ही तर बॅचलरच राहतो, काहींच्या तर फॅमिल्यांसोबत पण राहतं मुलं मुली. तर त्यांना तर घरनं आयता टिफिन वगैरे भेटतो. फक्त आमचा विषय की म्हणजे आम्ही घरी आल्यावर स्वतःच्या हाताने टिफिन बनवून खावा लागतो. दुसरी गोष्ट, रूमवर कोणी आई वडील वेट करायला नसतं आपलं की यार आता पोरगी येणार आहे मग आपण तिला आयतं बनवून ठेवू. आपणच येऊन आपल्यासाठी बनवायचं आणि आपणच खायचं असतं. म्हणजे आपण घरच्यांसाठी जे कॉम्प्रोमाइज करतो बाहेर राहायचं, तेवढं एक निगेटिव्ह पॉईंट आहे की आपल्याला फॅमिली सोडून बाहेर राहावं लागतं. बाकी म्हणायचं गेलं तर खरंच छान आहे मुंबईची ड्युटीचा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कारण मी बऱ्याच दिवसाची यूट्यूबला ॲक्टिव्ह नव्हती. सो तेवढंच एक सांगेल. बाकी चालू तर तुमचं चांगलं स्टडी करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा. तेवढंच तुमच्या सगळी टेन्शन मिटतं. एकदा जॉईन झालं की काहीच टेन्शन नाही. सो गुड लक. आणि मी लवकरच ट्रेनिंगवर पण व्हिडिओ घेऊन येणार आहे की खंडाळा PTCला आमची ट्रेनिंग कशी झाली नक्की शेअर करेन मी तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत. सो थँक्यू.